नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रमेश गुरव आपलं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर आज आपण जे पुणे विद्यापीठाचे जे ट्रान्सक्रिप्ट सर्टिफिकेट आहे त्याच्या बऱ्याचशा काही क्वेरीज किंवा टेक्निकल काही अडचणी किंवा विद्यार्थ्यांचे काही जे प्रश्न असतात ह्या प्रश्नांचं समाधान किंवा निराकरण करण्याचा प्रयत्न मी आज नक्कीच ह्या व्हिडिओमध्ये करणार आहे. त्याचप्रमाणे जे काही तुमचे पडलेले प्रश्न असतील किंवा शंका असतील ह्या शंकांचं निरसन नक्कीच ह्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून होईल. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि हे जे क्वेश्चन आहेत विद्यार्थ्यांनी आपल्या व्हिडिओच्या खाली यापूर्वी व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओच्या खाली काही ज्या कमेंट्स केल्या होत्या त्या कमेंट्सच्या अनुषंगाने मी तुम्हाला त्याची उत्तरं सांगणार आहे. अशा पद्धतीने आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर पुणे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला sps.unipune.ac.in त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. जर तुमचं अकाउंट क्रिएट केलं नसेल यापूर्वी तर अकाउंट पहिल्यांदा क्रिएट करायचं आहे. त्यानंतर तुमचा यूजर आय डी पासवर्ड, तुमचा यूजर आय डी म्हणजे तुमचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर असेल आणि पासवर्ड टाकून ते लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असा हा स्टुडंटचा डॅशबोर्ड असा दिसून जाईल तुम्हाला सर्टिफिकेटवरती केल्यानंतर. तर आपण आपल्या जनरल क्वेरीजकडे जाऊया. तर आता पहिली विद्यार्थ्याची एक आपल्याला क्वेरी आलेली आहे म्हणजे कमेंट आलेली आहे. तर ते म्हणतोय, हॅलो, विच इयर ट्रान्सक्रिप्ट यू वॉन्ट चा ड्रॉप प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. तर आता विद्यार्थी ज्यावेळेस सर्टिफिकेटला अप्लाय करायला जातात त्यावेळेस त्यांना हे असे प्रॉब्लेम येत असतात. ते ड्रॉप डाऊनमध्ये त्यांना इयर सिलेक्ट करता येत नाही आहे. तर आता सर्वप्रथम आपण लॉग इन करून घेऊ स्टुडंटचं. अशा पद्धतीचं असतं. इथं तुमचा यूजर आय डी जो आहे तो यूजर आय डी तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचा आहे. मग तुमचा मोबाईल नंबर असेल किंवा ईमेल आय डी असेल. त्यानंतर तुमचा जो पासवर्ड असेल तो पासवर्ड तुम्हाला एंटर करायचा आहे. आणि इथं खाली जो कॅप्चा दिला आहे तो कॅप्चा तुम्हाला शो करून एंटर करायचं आहे. लॉग इन म्हणल्यानंतर तुमचं हे पेज ओपन होऊन जाईल. तुम्ही जो कोर्स एनरोल केलेला असेल त्या कोर्सच्या अगेन्स्ट तुम्ही फॉर्म भरलेला आहे तिथून तुम्ही तिथे जाऊ शकता. अप्लाय फॉर सर्टिफिकेट ह्यापूर्वी याची सगळी माहिती दिली आहे मी. हे अप्लाय फॉर सर्टिफिकेट क्लिक करायचं असं तुम्हाला हे डॅशबोर्ड दिसून जाईल. तर तुम्हाला इथं होमवरती क्लिक करायचं आहे. होमवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. अप्लाय फॉर ट्रान्सक्रिप्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे सर्व इंस्ट्रक्शन वगैरे याचं ह्यापूर्वी मी दिलेले आहे व्हिडिओमध्ये, पुन्हा सांगण्याची त्याची काही आवश्यकता नाही आहे. आता ह्या विद्यार्थ्याच्या अनुषंगाने कमेंटच्या अनुषंगाने मी तुम्हाला उत्तर देणार आहे. आता त्याचं काय म्हणणं आहे विद्यार्थ्याचं का हा ड्रॅग प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा का विच इयर ट्रान्सक्रिप्ट वॉन्ट. आता विद्यार्थ्याचा हे सगळं तुमचे असा फॉर्म असतो हे ॲप्लिकेशन आहे ट्रान्सक्रिप्टचं. तुम्हाला सर्वप्रथम इथं काय करायचं, ह्या सगळ्या फील्ड भरायच्या आहेत. तुमचा जो कॉलेजचा पनकोड आहे तो कॉलेजचा पनकोड इथं तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. हा समजा मी अहमदनगर कॉलेज हे पहिलं ते सिलेक्ट करतो. ह्या वरची माहिती भरायची तुम्ही अगोदर. त्यानंतर तुम्ही इथं हे पनकोड सगळ्यात महत्त्वाचं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमची जी फॅकल्टी असेल ती फॅकल्टी तुम्हाला इथं सिलेक्ट करायची. त्यानंतर तुमचा कोर्स जो असेल तो कोर्स तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा. समजा BCom कोर्स आहे कोणता असेल तो. तुमचं पासिंग मंथ इयर काय असेल ते तुमच्या मार्कशीटवरती असते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं फर्स्ट इयर हे कॉलेजचं आहे. आता ह्याचा प्रॉब्लेम पुढे येणार आहे आपल्याला, तेव्हा आपण त्यावेळेस सॉल्व्ह करूया. तुमचं जर फर्स्ट इयर कॉलेज असेल तर तिथं येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. आणि तर त्याचं आता हा क्वेश्चन त्या विद्यार्थ्याचा हा आहे का विच इयर ट्रान्सक्रिप्ट यू वॉन्ट, म्हणजे हा इथं ऑप्शन दिले तुम्हाला बघा, विच इयर ट्रान्सक्रिप्ट युअर वॉन्ट. मी तुम्हाला कोणत्या वर्षाचा ट्रान्सक्रिप्ट हवं आहे. आज समजा हा BCom हा कोर्स आहे साधारणतः 3 वर्षाचा. जर फर्स्ट इयर तुमचं जर कॉलेजने मार्कशीट प्रोव्हाइड नसेल केलं म्हणजे 3ही वर्ष युनिव्हर्सिटीने प्रोव्हाइड केलं असेल तुम्हाला इथं ड्रॉपडाऊनमध्ये 3 ऑप्शन येतील 1 2 3. जर 2 वर्षाचा कोर्स असेल तर 2 ऑप्शन येतील. तर तुम्हाला इथं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर 3 वर्षाचं ट्रान्सक्रिप्ट असेल 3 वर्षाला क्लिक करायचं आहे आणि ते फॉर्म सबमिट करायचं आहे. आता इथं जर तुम्ही इथं फर्स्ट इयर तुमचं कॉलेजचं यस केलं तर तुम्हाला इथं ड्रॉप डाऊनला इथं फक्त 2च ऑप्शन शो होऊन जातील. तर ह्या विद्यार्थ्याच्या क्वेरीच्या अनुषंगाने हा प्रॉब्लेम होता.
त्याचप्रमाणे तुम्हाला असा कोणता प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करू शकता. ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जर एखादा कोर्सच्या अगेन्स्ट जर तुम्हाला ड्रॉप डाऊनला शो होत नसेल कोर्स, ह्या कोर्सच्या अगेन्स्ट आम्ही ट्राय केलं पण शोच होत नाही, तर असे मला व्हिडिओच्या खाली कमेंट टाका त्या कोर्सचं नाव. आपण तो कोर्स SPU टीमकडनं, टेक्निकल टीमकडनं आपण ॲड करून घेऊ शकतो. ठीक आहे. आता दुसरी जी कमेंट केली आपल्या मित्राने, हॅलो, जर मी आता फायनल इयरला अपियर होतोय तर मला पहिल्या 3 वर्षाच्या घेता येतील का ट्रान्सक्रिप्ट? म्हणजे आता हा विद्यार्थी 4 वर्षाचा कोर्स आहे. समजा इंजिनिअरिंगचा कोर्स आहे आणि तो लास्ट इयरला शिकतोय आता. त्याचे 3 वर्ष कंप्लीट झालेत. FE, SCT ही 3 वर्ष कंप्लीट झालेत, पण तो 4th इयरला आहे. तर तो ट्रान्सक्रिप्ट घेऊ शकतो का? तर नक्कीच तो ट्रान्सक्रिप्ट घेऊ शकतो. फक्त ट्रान्सक्रिप्टवरती तुम्हाला इनकम्प्लीट कोर्स म्हणून असा रिमार्क येईल. तर आता अशा वेळेस तुम्हाला इथं प्रॉब्लेम कुठे येऊ शकतो का तुम्हाला सीट नंबर विचारते इथं. तुमचा PRN नंबर तर तुमच्या मार्कशीट असेल, सीट नंबर जो असेल, आता लास्ट इयरचा सीट नंबर टाकायचा, मग कसं काय टाकायचा? तर तुमचं लास्ट इयर म्हणजे समजा SCचा TEचा असेल ह्या विद्यार्थ्याचं, तर TEचा जो कोर्स कंप्लीट झालाय त्या ज्या कोर्सपर्यंत कंप्लीट झालाय त्या कोर्सचं शेवटचं तुम्हाला इयर आणि सीट नंबर एंटर करायचे. ठीक आहे. त्याचप्रमाणे आता नंबर ऑफ कॉपीजमध्ये जर 1 केला तर प्रत्येक इयरची 1 कॉपी येते का? ओके, नक्कीच येणार तुम्हाला. जर तुम्ही इथं हे इयर जर तुम्ही सगळे इयर सिलेक्ट केले असेल आणि इथं पुढं तुम्हाला टोटल नंबर ऑफ कॉपीज समजा 1 सिलेक्ट केलं आणि हे तुम्हाला इथं डिलिव्हरी टाईप विचारेल बाय पोस्ट, इलेक्ट्रॉनिक. तुम्ही बाय पोस्ट केलं तर नक्कीच तुम्हाला 1 कॉपी दोन्ही वर्षांची येऊन जाईल. याच्यामध्ये काय एखाद्या विद्यार्थ्याने फक्त सेकंड इयरच, थर्ड इयरच सिलेक्ट केलं फक्त आणि हे केलं तर मग अशा वेळेस येणार नाही. ते तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्टला जाईल. तुमचं फीज इनकम्प्लीट असल्यामुळे तुम्हाला ट्रान्सक्रिप्ट भेटणार नाही. आता नेक्स्ट विद्यार्थ्याचं काय बघूया आपण क्वेश्चन. नंबर ऑफ कॉपीजमध्ये जर टाकलं तर हे झालं आपलं नाही का. हॅलो सर, आय एम ट्राईंग टू अप्लाय बट आफ्टर लॉगिन इन आय एम नॉट गेटिंग द पेज दॅट यू आर अ पेज डिस्प्ले सेईंग अप्लाय न्यू कोर्स अप्लाय सर्टिफिकेट. आता हा जो प्रॉब्लेम आहे, आपण स्टार्टिंगला जो लॉग इन केलं होतं, लॉग इन केल्यानंतर तिथं अप्लाय फॉर सर्टिफिकेट आणि न्यू कोर्स एनरोल असं. जर यापूर्वी तुम्ही एखादा कोर्स डॅशबोर्डला जर एनरोल केला असेल कोणताही कोर्स, तर तो कोर्स तुम्हाला कोर्सच्या अगेन्स्ट अप्लाय फॉर सर्टिफिकेटवर क्लिक करून तुम्हाला ते प्रोसेस करायचं असतं. याचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे प्रॉपरली, तुम्ही बघून घ्या वाटलंस. आता दुसऱ्या विद्यार्थ्याची एका कमेंट आहे, हाऊ टू ट्रॅक प्लीज टेल मी. आता विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला, तुम्हाला दाखवत आता. स्टुडंट डॅशबोर्डला गेला आपण. आता हे असं डॅशबोर्ड असतो. आता हे सर्टिफिकेट डिग्रीचं आहे कॉन्व्होकेशनचं, पण हे टॅब तर सगळ्या सेम आहेत. तर तुम्हाला इथं ट्रॅकचं ऑप्शन आता इथं दिसत नाही, तिथं पेंडिंग दिसत असेल ट्रान्सक्रिप्टच्या संदर्भातलं. आणि ज्यावेळेस ते ॲप्रूव्ह होईल तर ॲप्रूव्ह सक्सेसफुली असं दिसतं. त्यानंतर तुमचं हे दिसतं, समजा डिस्पॅच बाय पोस्ट असेल, डिस्पॅच बाय पोस्ट दिसतं. तुम्ही इथं ट्रॅक करू शकता, तुमच्या इथं लॉग इनमधून ट्रॅक करू शकता. किंवा तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल किंवा ईमेल ID असेल त्याच्यावर तुम्हाला इथं तुमचा स्टेटस जो आहे तो इथं दिसू शकतो. ट्रॅक म्हणजे तुम्ही तिथं तुमचं ॲप्लिकेशन टाकून ट्रॅक करायचं नाही, तुम्हाला तिथं स्टेटस इथं ॲटोमॅटिकली चेंजेस होताना दिसून येतो. आता हाऊ टू डाउनलोड द रिसिप्ट आफ्टर पेमेंट आयडेंटिफिकेट फॉरगेट टू डाउनलोड प्लीज हेल्प. आता विद्यार्थ्यांचं काय होतं, कधी कधी ते पेमेंट करतात सक्सेसफुली, त्यांचं होतं, नंतरचा भाग आहे पेमेंट केल्यानंतर त्यांचं सिस्टमच लॉग आउट होते. मग त्यावेळेस काय करायचं, अशा वेळेस विद्यार्थ्यांनी लॉग इन करायचे. लॉग इन केल्यानंतर त्याला इथं डॅशबोर्डला येतच नाही, त्याला तिथं रेटिंग द्यायला येतं. तुम्ही रेटिंग द्या स्टारमध्ये 1 2 3 काय असेल आणि तुमची कमेंट मेन्शन करा. तर अशा वेळेस तुमचं ते रेटिंग द्यायचे, कमेंट करायचे आणि क्लोज करायचे. ते क्लोज केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड इथं दिसून जाईल. आणि जर यदाकदा जे तुम्ही जर पेमेंट केलं असेल इथं आणि पेंडिंग दिसत असेल, तुमचं पेमेंट जर डिडक्ट झालं असेल, तर तुम्ही परत पेमेंटच्या ऑप्शनवरती क्लिक करा, ॲटोमॅटिक ते सक्सेस होऊन जाईल. आणि जरी नाही झालं 24 तासाच्या आत, तर टेक्निकल टीमला तुम्ही ईमेल करून किंवा मला कमेंट बॉक्समध्ये टाका. तुम्ही जर पेमेंट जर कट झाला असेल तर टेक्निकल टीमला मेल करून तुम्ही ते रिझॉल्व्ह करून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला हा फॉर्म डाउनलोड करायला ऑप्शन येऊन जाईल. आता एका विद्यार्थिनीची कमेंट आहे,
I have a question and it's urgent, so please reply. I need to apply for transcript for my WES. WES म्हणजे WES, World Education Service in SPPU, but I got my first year's and second year mark sheet from college. So how to apply? आता ह्या ज्या विद्यार्थिनीची कमेंट आहे, ह्या विद्यार्थीच्या कमेंटच्या अनुषंगाने सांगतो मी तुम्हाला. अप्लाय फॉर ट्रान्सक्रिप्टवरती गेल्यानंतर आपण हे असं सगळं तुम्ही हे फील्ड भरलं, सगळं भरलं. तुम्ही तुमचा कॉलेजचा पण कोड जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. हा कॉलेजचा कोड सिलेक्ट केला आपण. त्यानंतर तुमची फॅकल्टी निवडायची जी असेल ती. समजा आता मी इथं फार्मसी निवडते. तुमचा कोर्स आहे बी फार्मा. आता बी फार्मा हा आहे 5 वर्षाचा कोर्स, 4 वर्षाचा कोर्स. तुमचं पासिंग इयर सिलेक्ट करायचं तुम्हाला. तुमचं फर्स्ट इयर कॉलेजचं आहे का, इथं येस म्हणायचं. आता यांची कमेंट काय आहे का, तुमचं माझं फर्स्ट इयर आणि सेकंड इयर हे कॉलेजचं आहे मार्कशीट. तर हे फर्स्ट इयर आणि सेकंड इयर कॉलेजचं असणे तर येस करायचे. आणि फर्स्ट इयर सेकंड इयरचं त्यांचं फर्स्ट इयर कॉलेजने दिले असल्यामुळे ते ट्रान्सक्रिप्ट युनिव्हर्सिटी प्रोव्हाइड करणार नाही. ते युनिव्हर्सिटी ते ट्रान्सक्रिप्ट त्यांचं महाविद्यालय सिलेक्ट करणार. त्यानंतर त्यांना इथं ड्रॉप डाऊनला येता नाही तर आता हे सेकंड थर्ड येतोय, तर त्यांनी फक्त थर्ड आणि फोर्थ सिलेक्ट करायचं आहे. सेकंडला थर्ड करायचं, सेकंडला इयरला सिलेक्ट करायचं नाही. जरी सिलेक्ट केलं तरी काही अडचण नाही, परंतु त्यांचे फीज आहे ही वेस्टेज जाऊ शकते, म्हणजे ती नॉन रिफंडेबल आहे. त्याच्यामुळे ते तुम्ही फक्त थर्ड आणि फोर्थ इयरलाच अप्लाय करायचे. ज्या इयरचं पाहिजे तेवढंच इयरला अप्लाय करायचं, कारण का फर्स्ट इयर आणि सेकंड इयर तुमचं कॉलेजचं आहे. ठीक आहे. आता दुसरं एक कमेंट आहे, लास्ट इयरचा सीट नंबर नाही दिला, अजून काय करू? आता जर लास्ट इयर, मी मागाशी सांगितलं तुम्हाला, जर लास्ट इयरचा तुमचा जर सीट नंबर तुम्हाला अवेलेबल नसेल तर ज्या वर्षापर्यंत तुमचा कोर्स कंप्लीट झाला त्या वर्षाच्या शेवटची तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन भरायची. त्यानंतर नेक्स्ट कमेंट आहे आपल्याला, हाऊ टू डाउनलोड द रिसिप्ट आफ्टर पेमेंट. आय इनिशिएटली फॉरगेट टू डाउनलोड, प्लीज हेल्प. आता ह्या काही कमेंट आपल्या किंवा काही क्वेश्चन असे डबल रिपीट होतील. ह्याचं मी उत्तर पूर्वी दिलेलं आहे का, तुम्ही तुमचं परत डॅशबोर्डला जाऊन चेक करायचे, ते तुम्हाला दिसून जाईल. सीट नंबरमध्ये फायनल इयरचा सीट नंबर टाकायचा का, जो जर तुमचा कोर्स कंप्लीट असेल तर तुम्हाला फायनल इयरचा सीट नंबर एंटर करायचा, दुसरा कोणता टाकायचा नाही. त्यानंतर नेक्स्ट कमेंट आहे, आता भरपूर मोठे क्वेश्चन दिसतात, 1 आणि 2 क्वेश्चन दिलेले तिथं. आता त्या विद्यार्थी मित्राचं आहे का, भावा थँक्यू सो मच धिस, म्हणजे ह्या व्हिडिओबद्दल ते भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट येतात की चांगल्या पद्धतीचं आपण गाईड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पहिला क्वेश्चन आहे, मला ते ॲप्लिकेशन फॉर्म घेऊन पुणे युनिव्हर्सिटीला जावं लागणार नाही ना? तर आता पूर्वी ही जी ऑफलाईन प्रोसेस होती ती बंद झाली आता पूर्णपणे. ही जी ऑनलाईन प्रोसेस केली SPSला, तुम्ही फॉर्म आपलं ॲप्लिकेशन भरल्यानंतर तुम्हाला सबमिट करायची गरज नाही. फक्त ऑनलाईन तुम्हाला अपलोड करायचे, पेमेंट करायचे आणि फॉर्म भरायचा आहे. बाकी विद्यापीठात जाण्याची काही गरज नाही. त्याच्या संदर्भातले इंस्ट्रक्शन पण तुम्हाला फॉर्मवरती पण दिलेले आहे. तुम्हाला त्याचं ते दाखवतो वाटलंच मी. हो का, हा असा फॉर्म आहे. या फॉर्मच्या खाली इंस्ट्रक्शन दिलेले आहे, डू नॉट सबमिट द ॲप्लिकेशन फॉर्म स्टुडंट फॅसिलिटी सेंटर किंवा बाय पोस्टनी बाय हँडनी, म्हणजे हा पाठवायचा नाही. तुम्ही फक्त ऑनलाईन पेमेंट करायचे, फॉर्म भरायचे आणि डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे. ठीक आहे. मी फर्स्ट फिजिकल घर मागवली आहे, जर मागवली आहे आणि वेस्टला इलेक्ट्रॉनिक रिक्वेस्ट केली आहे, तर मला युनिव्हर्सिटीला जावं लागेल का ॲप्लिकेशन फॉर्म घेऊन? तर अजिबात नाही. तुम्ही इथं फॉर्म भरताना इथं इलेक्ट्रॉनिक जर सिलेक्ट केलेलं आहे, आता मला एक्झाम्पल हेच बघू आपण. हे सिलेक्ट केले, नंबर ऑफ कॉपी आपण 2 केलेले. त्याच्यापैकी इथं डिलिव्हरी टाईपचं 2 ऑप्शन आहे, बाय पोस्ट आणि इलेक्ट्रॉनिक. आता इलेक्ट्रॉनिक हा प्रकार नव्यानेच आपण आलेला आहे. म्हणजे तुम्हाला जर फॉरेन युनिव्हर्सिटीला जायचं असेल किंवा कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकायचं असेल तर त्यांच्या युनिव्हर्सिटीला आपण डायरेक्ट रजिस्टर मेलवरती ही इलेक्ट्रॉनिक स्कॅन करून ट्रान्सक्रिप्ट पाठवतो. तर इथं डिलिव्हरी टाईप तुमचा असेल, वरचा जो ॲड्रेस तो सेम करायचा आहे. तुमचे नंबर ऑफ कॉपी टोटल 2 पोस्टनी, आता तुम्हाला पोस्टनी समजा 1 हवी आहे आणि नंबर ऑफ कॉपी इलेक्ट्रॉनिक 1 हवी.
तुम्हाला जिथे इलेक्ट्रॉनिक हवे त्याचं ते तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. जर वेस्टचं असेल तर वेस्ट सिलेक्ट करा, अदर युनिव्हर्सिटी असेल तर अदर सिलेक्ट करायचं आहे आणि तिथल्या युनिव्हर्सिटीचं नाव आणि तिथला मेल आय डी तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. तर आता ह्या विद्यार्थ्याची क्वेरी अशी होती का मला युनिव्हर्सिटीला जावं लागेल का? काही गरज नाही. फॉर्मवरती भरल्यानंतर तुम्ही व्यवस्थितरित्या माहिती भरल्यानंतर तुम्हाला काही विद्यापीठात यायची गरज नाही, जाण्याची गरज नाही. आणि इलेक्ट्रॉनिक किती दिवसात पोहोच होतं वेस्टला? आता वेस्टकडे कसं आहे, युनिव्हर्सिटीचा WSचा टाईप आहे. ते वेस्टला ट्रान्सक्रिप्ट रेडी झाल्यानंतर लगेच जातं. म्हणजे युनिव्हर्सिटीकडनं एकदा अपलोड झालं तर त्यांना लगेच 1-2 दिवसात भेटून जातं. पण तुमच्या सिस्टमला, डॅशबोर्डला तिथं अपडेट व्हायला साधारणतः 8-10 दिवस लागतात. म्हणजे ट्रान्सक्रिप्ट तुमचं रेडी झाल्यानंतर युनिव्हर्सिटीकडनं WESला तुरंत जाते. फक्त आता जर अदर युनिव्हर्सिटीला जर असेल तुमचं, तर तुमच्या अदर युनिव्हर्सिटीला जर ट्रान्सक्रिप्ट पाठवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला त्या युनिव्हर्सिटीच्या मेलवरती रिक्वेस्ट आवश्यक आहे. आता ती त्याचे कोणत्या मेलवरती ते मी तुम्हाला पुढं हाय कमेंटमध्ये आपल्या एका क्वेश्चनमध्ये त्याचं मी तुम्हाला मेल आय डी सांगणार आहे. आफ्टर पेमेंट अँड डाउनलोडिंग द ॲप्लिकेशन फॉर्म, सो वी हॅव टू सबमिट द हार्ड कॉपी ऑर ॲप्लिकेशन फॉर्म SP बाय हँड. हे ॲप्लिकेशन फॉर्मवरती दिलेले डबल काय कैक्वेशन येतील. हॅलो दादा, मला मास्टर इन कम्प्युटर सायन्स ट्रान्सक्रिप्टसाठी अप्लाय करायचं, किती वेळ लागेल याला? आता सगळीच प्रोसिजर जी आहे ॲप्लिकेशनची 30 दिवसात दिली. हे तुम्ही अप्लाय करायच्या अगोदर सगळं इंस्ट्रक्शन दिले, तुम्ही वाचत नाही आहे. तर हे सगळे ट्रान्सक्रिप्टसाठी जी प्रोसेस आहे ती 30 दिवसाची. परंतु तुमचं इंजिनिअरिंग जर असेल तर साधारणतः 15 दिवसाच्या आतमध्येच फास्ट घेऊन जाते आणि नॉन इंजिनिअरिंग असेल त्याला जरा थोडा वेळ लागते. पण मॅक्झिमम 1 महिन्याची प्रोसेस आहे. सर, कॉलेजमध्ये अजून फायनल इयर मार्कशीट आली नाही, ट्रान्सक्रिप्टला ऑनलाईन रिझल्टने अप्लाय करू का? आता जे विद्यार्थी असतात त्यांचे जे फायनल रिझल्ट म्हणजे जे प्रिंटेड असतात ते मिळालेले नसतात आणि त्यांचे ऑनलाईन रिझल्ट हे लागलेले असतात, ऑनलाईन ते डाउनलोड केलेले असतात. तर आता याच्यामध्ये काय आहे, तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरताना हे भरू शकता. तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर्म भरायला काही अडचण नाही तुम्हाला. परंतु तुम्हाला फायनल मार्कशीट आवश्यकच आहे. ते तुम्हाला नंतर रिजेक्ट होऊन तुम्ही रिअपलोड करू शकता किंवा विद्यापीठात जाऊन सबमिट करू शकता. शक्यतो ऑनलाईन रिझल्टवरती होत नाही आहे. मेजर केसला समजा कॉलेजच्या स्टॅम्प सिग्नेचरवरून तिथं रिक्वेस्ट करून तुम्ही तिथं इन्क्वायरी करू शकता. पण शक्यतो ओरिजिनलच मार्कशीट लागते. तुम्ही फॉर्म भरायसाठी करू शकता, काही इश्यू नाही. प्रोसेस करून ठेवू शकता तुम्ही. तुमचे पैसे वगैरे वाया जाणार नाही. कॅन एनीवन टोल्ड मी हाऊ मेनी टाईम ऑर डेज रिक्वायर्ड गेटिंग ट्रान्सक्रिप्ट सर्टिफिकेट वाय इलेक्ट्रॉनिक्स. आता इलेक्ट्रॉनिक जसं तुमचं रेडी होईल ट्रान्सक्रिप्ट तसं इलेक्ट्रॉनिकचं पाठवून देऊ आपण. फक्त अदर युनिव्हर्सिटीचं असेल तर त्याची रिक्वेस्ट ही युनिव्हर्सिटीला आवश्यक आहे. त्याचा मेल आय डी मी खाली तुम्हाला सांगणार आहे. सर, नवीन अकाउंट क्रिएट करावं लागेल का, की ॲडमिशनच्या वेळी जे अकाउंट ओपन केलं त्याच लॉग इन करायचं आहे? आता ॲडमिशनचं लॉग इन वेगळं आहे आणि तुम्ही एक्झाम फॉर्म भरताना जे लॉग इन केले त्यातून तुम्ही फॉर्म हे ट्रान्सक्रिप्टला अप्लाय करू शकता. म्हणजे नवीन क्रिएट करायची गरज नाही. पण शक्यतो तुम्ही जर तुम्हाला माहीतच नाही मी अकाउंट क्रिएट केलं आहे का नाही, तर शक्यतो तुम्ही फॉरगेट यूजर आय डीला क्लिक करा आणि तुमचा ईमेल आय डी रजिस्टर किंवा मोबाईल नंबर यूज करून बघा. जर तुमचं ऑलरेडी असेल तर तुम्हाला फॉरगेट करू शकता. जर तिथं अवेलेबल नसेल तर नवीन क्रिएट करा. बेस्ट ऑप्शन आहे तिथं. हेलो सर, फॉर्मल रिक्वेस्ट कौन सी ईमेल पे सेंड करनी है, प्लीज़ बताइए, और उसके बाद क्या करना होगा? कोर्स BCom कंप्यूटर, BE कंप्यूटर, युनिव्हर्सिटी SP आहे. हा, तर ते मागाची कमेंट आहे. जर का अदर युनिव्हर्सिटीचं असेल तर ते इलेक्ट्रॉनिकसाठी कोणत्या मेलवरती रिक्वेस्ट करायची त्या युनिव्हर्सिटीकडनं, तर हा मेल आय डी आहे ट्रान्सक्रिप्ट सेक्शनचा, transcript@unipune.ac.in ह्या मेलवरती तिकडनं रिक्वेस्ट आली पाहिजे. इलेक्ट्रॉनिकसाठी जर तुम्ही फॉर्म भरला असाल तर त्या युनिव्हर्सिटीकडे रिक्वेस्ट आल्यानंतर आपण म्हणजे युनिव्हर्सिटी त्याचं जे इलेक्ट्रॉनिक ट्रान्सक्रिप्ट ते पाठवून देतो. आणि जे वेस्टसाठी विद्यार्थी जाणार आहेत, वेस्टसाठी जर असेल तर त्यांना ही रिक्वेस्टची काही गरज नाही. सर, पेमेंट केलं नंतर PDF डाउनलोड नाही झाली कोणतीच आणि डॅशबोर्डवर पण काहीच नाही दाखवत आहे, तर लॉग इन केलं की प्लीज हेल्प. आता अशा विद्यार्थ्यांना ना तिथं पहिलं रेटिंग द्यायचं, त्यानंतर तुमच्या डॅशबोर्डला जाऊन तुम्हाला इथं शो होऊन जाईल, काही इश्यू नाही त्याचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर मी पेमेंट केलं बट कोणती PDF डाउनलोड नाही झाली, लॉग इन केलं तर कुठून PDF डाउनलोड करायची? सेम क्वेश्चन येतो. मी पेमेंट केला पण माझा पेमेंट स्टेटस पेंडिंग दाखवत आहे. आता याचं पण
अशा विद्यार्थ्यांचं जर एक आठवडा होऊन जर गेला असेल, तुम्ही ना तुमचं पेमेंट जर डिले झालं असेल आणि तुम्हाला जर रिफंड आलं नसेल, तर अशा विद्यार्थ्यांनी तिथं पेंडिंगवरती परत रिपेमेंटवरती क्लिक करायचं आहे, ऑटोमॅटिक ते सक्सेसफुली होऊन जाईल. फक्त पेमेंट नाही, रिपेमेंट नाही करायचं तुम्हाला. त्या पेमेंटच्या गेटवेवरती फक्त क्लिक करायचं तुम्हाला. सर माझा लास्ट इयर ट्रान्सक्रिप्टवर डिफरंट PRN नंबर आलाय, बट ओरिजिनल PRN नंबर हा फर्स्ट पेजवर आहे. बाकी सगळी इन्फॉर्मेशन करेक्ट आहे. माझी A to Z इन्फॉर्मेशन आहे त्यावर. आता अशा जर विद्यार्थ्यांचं काही क्वेरी झाली असेल, कधी ट्रान्सक्रिप्ट सेक्शनकडून म्हणजे मॅन्युअली असल्यामुळे मिस्टेकली म्हणजे टायपिंग मिस्टेक होऊ शकते. अशा विद्यार्थ्यांचं समजा ट्रान्सक्रिप्टवरती काय नाव करेक्शन काय असेल, तर तुम्ही तिथं प्रत्यक्ष जाऊन भेटा. ते तुम्हाला तुमचे ट्रान्सक्रिप्ट करेक्शन करून देतील. परंतु त्यासाठी तुम्हाला तुमचा ओरिजिनल रिझल्ट हवा आहे सोबत, आणि ज्याप्रमाणे तुमचा रिझल्ट आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं ट्रान्सक्रिप्ट ते प्रोव्हाइड केलं जाणार आहे, किंवा त्याचं मेन्शन असेल. जर तुमचं मार्कशीटवरच करेक्शन असेल तर ते ट्रान्सक्रिप्टला पण तसंच येणार आहे. त्यासाठी तुम्हाला मार्कशीट करेक्शन करावं लागेल, त्यानंतर तुम्ही ट्रान्सक्रिप्ट हे करू शकता. माझी 3rd इयरची मार्कशीट नाही आहे इंजिनिअरिंगची, तर ट्रान्सक्रिप्ट निघेल का? आता ज्या विद्यार्थ्याला ज्या कोर्सचं किंवा ज्या इयरचं ट्रान्सक्रिप्ट काढायचं आहे, त्या कोर्सचं ट्रान्सक्रिप्ट काढण्यासाठी तुम्हाला मार्कशीट ही रिक्वायर्ड आहे, कारण का मार्कशीटशिवाय ट्रान्सक्रिप्ट तुम्हाला मिळणार नाही. इंजिनिअरिंग मार्कशीट बोथ साईड्स स्कॅन करावी लागेल का? तर इंजिनिअरिंगसाठी नाही, फक्त जे युनिव्हर्सिटीचे डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटचे मार्कशीट तुम्हाला फक्त बॅक टू बॅक म्हणजे दोन्ही साईडने तुम्हाला स्कॅन करणं आवश्यक आहे. हे इंजिनिअरिंगवाल्यांनी फक्त फर्स्ट पेजेस तुम्हाला स्कॅन करायचं आहे. आता खाली एक क्वेश्चन आहे, ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेजची ट्रान्सक्रिप्ट कॉलेजमध्येच मिळेल का? ऑटोनॉमस कॉलेजचं जर मार्कशीट जर युनिव्हर्सिटीने प्रोव्हाइड केली, आपण काय युनिव्हर्सिटीने प्रोव्हाइड केली असेल, ज्या कॉलेजची मार्कशीट ही युनिव्हर्सिटीने प्रोव्हाइड केली असेल त्याचं ट्रान्सक्रिप्ट ही युनिव्हर्सिटी देईल. ज्या कॉलेजची मार्कशीट ही कॉलेजने प्रोव्हाइड केली असेल तर ते कॉलेज देईल. आता ऑटोनॉमस कॉलेजचे मार्कशीट हे कॉलेजच प्रिंटिंग करतं किंवा कॉलेजच बनवतं, त्यामुळं याचे ट्रान्सक्रिप्ट हे तुम्हाला कॉलेजकडूनच भेटणार आहे. अशा विद्यार्थ्यांना फक्त युनिव्हर्सिटी आता त्या रिझल्टवरती दिलेलं असतं ॲफिलिएटेड बाय सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, परंतु अशा विद्यार्थ्यांना फक्त डिग्री आणि मायग्रेशन सर्टिफिकेट हे युनिव्हर्सिटी प्रोव्हाइड करणार आहे. बाकी सर्व डॉक्युमेंट हे तुमचं महाविद्यालयाचं तुम्हाला हे प्रोव्हाइड करणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मला फर्स्ट इयरची मार्कशीट कॉलेजकडून मिळालेली आहे आणि बाकी इयर सेकंड थर्ड फोर्थ इयरची सुद्धा. इज फर्स्ट इयर मार्कशीट इश्यू बाय कॉलेज? ह्या ऑप्शनला येस करायच्यानंतर नोट फर्स्ट इयर ट्रान्सक्रिप्ट विल बी इश्यू बाय कॉलेज ॲज असं खाली लिहून येते, आणि विच इयर ट्रान्सक्रिप्ट यू वॉन्ट, यू ऑप्शनमध्ये 2, 3, 4th इयर येते. अर्थ आहे की फर्स्ट इयरची ट्रान्सक्रिप्ट सेपरेट येईल आणि बाकी 3 इयरच्या वेगळ्या येतील, असं आहे का? हे असं काही नाही. आता फर्स्ट इयर जर तुमची कॉलेजची मार्कशीट जर असेल, हे फर्स्ट इयर जर तुमची कॉलेजची मार्कशीट असेल तर तुम्ही इथं कॉलेजकडून तुम्हाला ट्रान्सक्रिप्ट भेटणार आहे, आणि सेकंड ज्या युनिव्हर्सिटीच्या मार्कशीट ते युनिव्हर्सिटी तुम्हाला ट्रान्सक्रिप्ट देणार आहे. याचं सोल्युशन मी यापूर्वी तुम्हाला दिलेलं आहे किंवा अगोदरवरती सांगितलेलं आहे. सर माझा MSCचा कोर्स आहे, तर मी फायनल सेमिस्टरची मार्कशीट अपलोड करू का, ज्यात पूर्ण सेमिस्टर मार्कशीट आहे? जो तुमचा कोर्स आहे त्याचं फायनल मार्कशीटच तुम्हाला अपलोड करायचं आहे. आय एम इन फायनल इयर इंजिनिअरिंग and will graduate in 2025, but I am not able to apply transcript of first year third as year passing is not 2025. आता ह्या विद्यार्थ्याची क्वेरी सांगतो तुम्हाला. इथं पासिंग इयर आहे ना, आता समजा आता 25 आले, समजा एखादा विद्यार्थी 2026ला पास आउट होणार आहे, तिथं 26 तुम्हाला इथं शो होत नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्ही 26ला पुढे भविष्यात होणार आहे त्याचं तुम्हाला ऑप्शन नसणार आहे अवेलेबल. आता तुम्ही 2025ला तुम्ही पास आउट झाला असेल तर त्या इयरच तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. समजा टीईला तुम्ही आता सध्या 25ला आहे आणि बीईला तुम्ही 2026 मध्ये पास आउट होणार आहे, तर 26चा तुम्हाला ऑप्शन येणारच नाही. तुम्हाला 2025चा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. सर लेटेस्ट मार्कशीटवर जे नेम आहे तेच नेम येईल का ट्रान्सक्रिप्टवर? जे तुमचं लास्ट इयरचं जे मार्कशीट आहे
किंवा तुमचं मार्कशीट प्रमाणे ॲज पर डिटेल हे ट्रान्सक्रिप्ट वरती येणार आहे, वेगळं काही येणार नाही. आता नेक्स्ट कमेंट आलेली आहे आपल्याला किंवा क्वेश्चन आहे, हॅलो रिअली हेल्पफुल अँड अपडेट प्रोसेस थँक्यू. क्वेश्चन असा आहे का डायरेक्ट सेकंड इयर बी असेल तर काय प्रोसेस आहे, डिप्लोमा ट्रान्सक्रिप्टसाठी पण अप्लाय करावं लागेल राईट, आणि सेम वेस्टला कसं पाठवतात सोबत प्लीज सजेस्ट. आता ह्या विद्यार्थ्याची कमेंट अशी आहे का हे फर्स्ट इयर त्यांचं, काही विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयरहून ॲडमिशन घेतात इंजिनिअरिंगला, तर फर्स्ट इयरचं डिप्लोमा केला असेल तर त्यांना डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन भेटते. तर अशा विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयर येस करायचे इथं, आणि उरलेले त्याचे जे वर्ष आहेत ते त्यांनी सेकंड थर्ड सगळ्यांना सिलेक्ट करायचं, सेकंड थर्ड आणि फोर्थ, आणि त्यानंतर तुम्हाला ट्रान्सक्रिप्ट भेटून जाईल. आणि फर्स्ट इयरची जी तुमची डिप्लोमाची आहे ती तुमची MSBTकडनं तुम्हाला ट्रान्सक्रिप्टची कलेक्ट करायची आहे. आणि वेस्टला पाठवायची काय प्रोसेस आहे, तर इथं तुम्हाला इलेक्ट्रॉनिकचा फक्त ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, बाय पोस्ट आणि इलेक्ट्रॉनिक, आणि इथं फक्त तुम्हाला ऑप्शन येऊन जाईल तुम्हाला कुठं पाठवायचं आहे. तर इथं वेस्टचा सिलेक्ट करा, अदर युनिव्हर्सिटी करू नका, आणि वेस्टचा इथं रेफरन्स नंबर मेन्शन करा. आता नेक्स्ट क्वेश्चन आलेला आहे, इफ देअर इज सम मिस्टेक इन ॲप्लिकेशन हाऊ विल युनिव्हर्सिटी कॉन्टॅक्ट टू टेल. आता जर काही विद्यार्थ्यांचा फॉर्म भरताना जर काही करेक्शन असेल याच्यावर, समजा सीट नंबर चुकला आहे, मोबाईल नंबर चुकला आहे, आता समजा तुम्ही जर इथं फक्त फोर्थ इयरच भरलं आहे आणि बाकी इयरचं भरलं नाही, तर याला तुम्हाला बाकीचं रिमेनिंगला नवीन फॉर्म भरावा लागणार आहे. फक्त बाकी तुमची जनरल इन्फॉर्मेशन, तुमचा मेल ID चुकला आहे, मोबाईल नंबर चुकला आहे, तुमचं जेंडर चुकलं आहे, किंवा तुम्ही नाव इथं मार्कशीट प्रमाणे न टाकता चुकीचंच टाकले, त्याची काय अडचण नाही. तुम्ही कोणतीही चुकीची माहिती टाकली तर तुमच्या मार्कशीट प्रमाणेच तुम्हाला डिटेल येणार आहे किंवा तुमचं ट्रान्सक्रिप्ट येणार आहे. ठीक आहे. त्यामुळं काय घाबरून जाण्याचे कारण नाही. जर तुमच्याकडून काय चुकलं असेल, फक्त हे जे पेमेंट आहे किंवा हे ट्रान्सक्रिप्ट इयर आहे, हे तुम्हाला प्रॉपरली तिथं सिलेक्ट करायचं आहे. हे चुकीचं सिलेक्ट करायचं नाही. आता इथे पूर्वीचं हे ॲप्लिकेशनचं फी आहे. आता टोटल ₹180 फी होती. आता ह्या फीजमध्ये वाढ झालेली आहे. आपण याचा व्हिडिओ टाकलेला आहे YouTubeला, तुम्ही पाहून घ्या वाटलंस तर. 180 ते ₹200 झाले आता. आता दुसरा क्वेश्चन एका विद्यार्थ्यांनी कमेंट केलेली आहे, विच इयर ट्रान्सक्रिप्ट यू वॉन्ट चा ड्रॅप प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करा. हा क्वेश्चन आपण पूर्वीवरतीच घेतलेला आहे. आय एम ट्राईंग टू अप्लाय आफ्टर लॉग इन, आय एम नॉट गेटिंग द पेज दॅट यू आर, पेज अ डिस्प्ले सेईंग अप्लाय न्यू कोर्स, अप्लाय फॉर सर्टिफिकेट. हा प्रॉब्लेम तुम्हाला मी सांगतोच आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट आलेले आहे. ते आपण तुम्ही पहिल्यांदा आहे ना तुमचा युजर ID पासवर्ड टाकून लॉग इन करायचे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हा क्वेश्चन आपण थोड्या वेळानंतर बघूया जरा. हे नेटचा इश्यू मला वाटतं, नाही झालं आहे मला वाटतं लोडिंग. तोपर्यंत पुढचा क्वेश्चन म्हणजे नंबर ऑफ कॉपीजमध्ये जर एक केलं तर प्रत्येक इयरची एक कॉपी आहे ना का, ही कमेंट परत आलेली आहे आपल्याला. आता हे तुम्हाला लॉग इन करायचं आहे तुमचं पहिलं अकाउंट. ह्या क्वेश्चनचं बघतोय आपण आता. चला नेट स्लो आहे त्यामुळे बघू आपण शेवटला ती कमेंट. सर बाय पोस्टला डिलिव्हरी ॲड्रेस फॉरेन युनिव्हर्सिटीला चालतो का, नाही. तर तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही फक्त इंडियामध्येच तुम्ही इथं तुमचं हे करू शकता, काय पोस्टचा ॲड्रेस करू शकता. बाहेरच्या युनिव्हर्सिटीचा तुम्ही ॲड्रेस टाकायचा नाही, आणि टाकला तर तुम्हाला ते जाणार नाही, ते रिटर्न येऊन जाईल युनिव्हर्सिटीकडे. याच्या व्यतिरिक्त जनरल जे क्वेरी आहेत ते मी पण तुम्हाला सांगणार आहे. अंडर इलेक्ट्रॉनिक डिलिव्हरी अदर दॅन वेस नोट द कमिंग दॅट SPV रिक्वायर फॉर्मल ईमेल. ही क्वेरी परत मागाशीच झालेली आहे आपली. हाऊ टू डाउनलोड द रिसिप्ट आफ्टर पेमेंट, आय इन्सिडेंटली फॉरगेट डाउनलोड, प्लीज हेल्प. ही रिसिप्ट डाउनलोड काय एवढा हार्ड नाही आहे, तुम्ही डॅशबोर्डला जाऊन तुमचे डाउनलोड करू शकता. ही जनरल क्वेरी आहे, तुम्ही फक्त डॅशबोर्डला जाऊन तुमचा सगळा डेटा तुम्हाला तिथं दिसून जाईल. हॅलो सर,
फॉर्मल रिक्वेस्ट कौन-सी ईमेल पे सेंड करना है याचं मगाशीच मी तुम्हाला रिझोल्यूशन दिलेलं आहे. transcript@unipune.ac.in हा मेल आय डी आहे. transcript@unipune.ac.in हा मेल आय डी. आता बघा ते मगाचच्या कमेंटची आपण बघूया. तर मगाच्या कमेंट अशी होती का हे कोर्स इथं हे 2 आता मी ऑलरेडी एनरोल केलेत. तर इथं फक्त त्यांना असा ऑप्शन येतोय न्यू कोर्स एनरोल. आता न्यू कोर्स एनरोल क्लिक केलं का त्यांना विद्यार्थ्यांना कळतच नाही काय करायचं आहे नक्की. तर इथं हे सगळे इंस्ट्रक्शन दिले. तुम्हाला स्टुडंट टाइप सिलेक्ट करायचं आहे. न्यू काय असं न्यू करा, एक्झिस्टिंग असं एक्झिस्टिंग करा आणि हे सगळी तुमची इन्फॉर्मेशन भरून सेव्ह करायचं आहे. त्यानंतर तुमचं इथं डॅशबोर्डला तुमचं असं तुमचा कोर्स एनरोल झालेला दिसून जाईल. आता बेसिकली काय सांगू का हे जनरल इंट्रोडक्शन हे सगळे एक्झाम फॉर्मचे दिलेले आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थी गडबड होतात आणि इथं फक्त अप्लाय फॉर सर्टिफिकेटचा ऑप्शन आहे. तुमचं समजा इथं कोर्स EMAचं जरी असलं EMAचं झालेलं आहे आणि तुम्हाला MBAचं ट्रान्सक्रिप्ट काढायचं काही इश्यू नाही. इथं फक्त अप्लाय फॉर सर्टिफिकेटवर क्लिक करा तुम्ही. तुमचे सगळे डिटेल तिथं डॅशबोर्ड काय तुम्ही ज्या डिटेल भरणार आहे फायनल फॉर्मला त्याप्रमाणे तुमचे ट्रान्सक्रिप्ट येऊन जाईल. आता हे मागाशी क्वेरी झाली आपल्याला जे डबल घेतले किती दिवस लागतात 30 दिवसाची प्रोसेस आहे. ही पण कमेंट झाली. अशा पद्धतीचे विद्यार्थ्यांना जर ट्रान्सक्रिप्टच्या क्वेरी येत होत्या. याच्या व्यतिरिक्त अजून क्वेरी अशा असतात का सर आमचे ट्रान्सक्रिप्ट आलेत परंतु आता त्याचं ते सील किंवा मोठं पाकीट असतं ते मोठं पाकीट वगैरे हे सगळे व्हिडिओ मी सांगितलेले आहे. तर तुमचं जे छोटं पाकीट त्यावरतीच रेफरन्स नंबर टाकून ते तुम्हाला वेस्टला पाठवायचं असतं. अशा पद्धतीच्या जनरल क्वेरी जर अजून काय आल्या विद्यार्थ्यांच्या तर आपण नक्कीच ह्या संदर्भातला व्हिडिओ घेऊन येऊ आणि विद्यापीठाचे जे नवीन काही अपडेट असतील ते आपण नक्कीच ह्याच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचू. अशाच पद्धतीचे जे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना नक्कीच हे व्हिडिओचा लाभ होईल ह्या दृष्टीने तुम्ही शेअर करा आणि आपल्या चॅनलला आणि आपल्याला व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद.